वर्षाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि प्रमुख पाहुणे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक आदरणीय शहाजी उमप साहेब, मंचावर उपस्थित असणारे आमचे स्नेही आदरणीय माणिकराव मुंडे साहेब, NDTVचे पत्रकार, दुसरे सत्कारमूर्ती पत्रकार चंद्रकांत शिंदे, कापून आलेले आमचे मित्र सागरप्पा वाघमारे, मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या विभागाच्या उपविभागीय अधिकारी आदरणीय कर्तव्यदक्ष अशा आदरणीय रटपेटेताई, DYSP आदरणीय कल्याणकर साहेब, माजी उपसभापती आदरणीय बालाजीराव गुप्ते, पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष, आता मावळते मला हरकत नाही, मावळते व्हिडिओ आदरणीय आंबेगाड साहेब, मंचावर उपस्थित असणारे आमचे मित्र निखिलजी कासनाळे, आदरणीय कांबळे साहेब, आदरणीय विश्वंभरजी स्वामी साहेब, ज्ञानोबाजी बडगिरे, अबूसाहेब शेख, आदरणीय अरुणजी वाघंबर, कबरेशभाई, वायसभाई, डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रशांतजी, आकाश गोगरू पाटील सर, कासनाळेताई, या ठिकाणी सर्वांची नावं घेणं वेळेअभावी शक्य होणार नाही, म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही त्या सर्वांची क्षमा मागतो आणि उपस्थित भावानं आणि बहिणींनो असा उल्लेख करून मी माझ्या फक्त 5 मिनिटाच्या मनोगताला सुरुवात करतो. पहिल्याप्रथम मी साहित्य संगीत कला अकादमीचे संस्थापक डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण गेली 19 वर्षे सातत्याने हा कार्यक्रम आपण राबवतात. खरं म्हणजे पत्रकारांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचं कारण असं की पत्रकारिता म्हणजे सतीचं वाहन आहे आणि हे सतीचं वाहन अव्याहतपणे वर्षानुवर्षे चालवणं खूप कठीण काम आहे, खूप कष्टाचं काम आहे, काही पथ्य पाळण्यास सुद्धा काम आहे. ते काम सातत्याने आपण अनेक वर्ष करत आला आहात. म्हणून आपलं कौतुक करणं, आपला सत्कार करणं, आपल्या केलेल्या कामाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं केवळ एवढ्या भावापोटी आणि आपण समाजाचं काम करता, समाजाचं प्रतिबिंब, समाजाचं दर्पण म्हणून आपण काम करता. वस्तुनिष्ठ बातमी समाजापर्यंत, समाज आणि जनता आणि लोक शासन दोघांच्या मध्ये दुवा म्हणून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं आपण काम करता. आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आपल्याला आता नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो की येणारं वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीची जावो, भरभराटीची जावो, आरोग्यमय जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सहित व्यासपीठावरच्या सर्व महान विभूतींना मनापासून शुभेच्छा देतो. मित्र, हे जे आपण काम अव्याहतपणे करत आहात, विशेषतः अहमदपूर चाकूरचे पत्रकार कुठल्याही आमिषाला बळी न पडता सामाजिक कामामध्ये, कधी कोरोनाचा काळ असेल, कुठल्या विकासाचे काम असतील, तर सगळ्यात उल्लेखनीय काम आपलं कोरोना काळातलं काम मी मानतो. कारण परिस्थिती खूप कठीण होती, लोक बाहेर निघत नव्हते. म्हणजे अहमदपूर चाकूर शहर बंद करण्याचा विषय असेल किंवा मग लशीचं निरोप, औषधाचे डोसेस, डॉक्टरचे टाइम टेबल, घ्यायच्या प्रिकॉशन, या सगळ्या बाबतीमध्ये आपण वेळोवेळी त्यात भाग घेतला. शहर बंद करताना आम्हाला अनेक वेळा कटुता घ्यावी लागली. त्या कटुतेने आपण सहभागी झाला. शहरातले आणि मतदारसंघातले जे जे विकासाचे प्रश्न होते ते विकासाचे प्रश्न आपण अनेक वेळा वेशीवरती मांडले. आम्हाला आपल्याबद्दल खूप अभिमान आहे. आपण अनेक कामं पत्रकारितेच्या माध्यमातून विकासाची कामं करून घेतली. तर या भागामध्ये एका वाक्यात सांगतो आपल्याला, या मतदारसंघामध्ये तुळशीच्या लग्नाला आम्ही ऊस विकत आणायचो, एवढं पाण्याचं दुर्भिक्ष होतं. परंतु आम्ही सगळ्यांनी म्हणून, माझ्या अगोदरचे आमदार असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी म्हणून पाण्यावरती फोकस केला आणि एवढी तळी गेली. 43-60 तलाव आणि 150 पाझर तलाव आम्ही या मतदारसंघात उभे केले. त्याचा परिणाम असा झाला की जिथं आम्ही तुळशीच्या लग्नाला ऊस विकत आणायचो त्याच तालुक्यामध्ये 950 कोटी रुपये ऊसाचं पेमेंट 10 कारखान्याच्या माध्यमातून मिळतं. ही एक आर्थिक क्रांती पत्रकारांचं नसते तर आम्ही ती करू शकलो नाही, मला अभिमानानं सांगा वाटेल. आता अनेक कामं आपण, नॅशनल हायवेचे काम असतील, सगळी कामं मार्गी लावलेली. आता एका कामाची आपल्याकडनं विशेष अपेक्षा आहे. रेल्वेचं काम आपलं आता टप्प्यात आलंय, दिसतंय आपल्याला. दुसऱ्यांदा सर्व्हेसाठी बजेट मंजूर करून घेतलं. आता सर्व्हे चालू आहे, अंतिम टप्प्यामध्ये सर्व्हे आहे आणि सर्व्हे संपल्यावर
जर तो पॉझिटिव्ह असेल तर वेल अँड गुड, आणि जर नसेल तर तिथं मात्र आपली मदत एकदा लागणार आहे.